नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. जून 2024 या महिन्यातील सर्व चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न जे असतील ते आपण बहुपर्यायी स्वरूपात पाहणार आहोत. आणि या सिरीजला आपण मिनी मॅरेथॉन मंथली करंट अफेअर्स अशा प्रकारे त्याचं नाव देणार आहोत, जेणेकरून जून, जुलै, ऑगस्ट प्रत्येक महिन्याचे जे काही चालू घडामोडी आहेत ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आपण तो महिना झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस ते रिवाईज होईल. आणि डे टू डे तर आपण ते देतच आहोत, पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कव्हर करणार आहोत. चला सर्व प्रश्नाकडे पाहूया. नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेले मुख्यमंत्री, ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मोहन मांझी यांची नियुक्ती करण्यात आली. बीजेपीचे पहिले ओडिशाचे मुख्यमंत्री हे बनलेले आहेत. म्हणजे ओडिशाची सत्ता तिथं आल्यामुळं आणि लोकसभेचे बी बरेच खासदार तिथं निवडून आलेले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू कितव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत? ते मित्रांनो चौथ्यांदा त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि अभिनेते एक आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्याशी युती झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये आपल्याला ते प्रश्न भेटेल. प्रेमसिंह तमांग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रेमसिंह तमांग हे सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न आहे, सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे हे तुम्ही सांगा मला. पुढे केरळमधील भाजपचे एकमेव खासदार कोण निवडून आलेले आहेत? तर ते आहेत सुरेश गोपी. लक्षात असू द्या. सिक्कीम राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? सिक्कीम राज्याची विधानसभा सदस्य संख्या ही 60 आहे. अरुणाचल प्रदेशची 60 आहे. ओडिशा राज्यात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले असून राज्यातील 147 पैकी किती जागा भाजपने जिंकलेल्या आहेत? म्हणजे त्या राज्यात बीजेपीची सत्ता आली आहे. अर्थातच तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल की कशा प्रकारे एकूण जागा ज्या आहेत त्या ओडिशा राज्याच्या विधानसभेतील होत्या 147, बरोबर. हा पण आकडा महत्त्वाचा आहे. भाजपाने त्यात जिंकलेले आहेत 78. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 175 जागेपैकी किती जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकले आहेत? म्हणजे तिथं चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष आणि भाजप हे सगळे एकत्र म्हणून लढले होते. तर ते 164 जागा त्या पक्षाने जिंकलेले आहेत. जनसेना देखील पक्ष होता, त्यांनी देखील सोबत लढलेले होते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे? तर 1995 मिड डे मील स्कीम याला हे असं म्हटलं जातं. त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. विशाखापट्टणम येथे नौदलासाठी क्षेपणास्त्र आणि दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता असलेली कोणती नौका बांधण्यात आलेली आहे? तर LSAM 13. विद्यमान कृषी मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान. हे मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, बरोबर. मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे. हे पण महत्त्वाचं असू द्या कोणत्या राज्याच्या ह्याच्यावर. आणि या अंतर्गत 1500 रुपये महिलांना प्रतिमाह देण्यात येणार आहे. नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री. राजनाथ सिंह हे कोण आहेत? संरक्षण मंत्री, बरोबर. पियुष गोयल महाराष्ट्रातील खासदार आहेत, ते कोणते मंत्री आहेत ते तुम्ही सांगा. पुढचा आहे, केओझार मतदारसंघातून 4 वेळेस आमदार राहिलेले मोहन चरण मांझी ओडिशाचे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर मित्रांनो ते ओडिशाचे जे आहेत ते 15वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी जो गुरुत्वाकर्षण समितीचा सिद्धांत मांडला होता त्यास किती वर्षे पूर्ण झाले आहेत? 60 वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यांनी 11 जून 1964 या साली गुरुत्वाकर्षणचा जो आहे सिद्धांत मांडलेला होता. त्यातूनच यांच्या त्या सिद्धांताच्या आधारावर पुढे विश्वप्रसारण आणि विश्वनिर्मितीबाबतच्या देखील संशोधनाला चालना मिळालेली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोआ मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती मंत्र्यांचा समावेश आहे? महाराष्ट्रातील एकूण 6 मंत्र्यांचा समावेश झालेला आहे. आता महाराष्ट्रातील 6 मंत्री कोण कोण आहेत? नितीन गडकरी साहेब, रस्ते वाहतूक मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पूर्वीसारखंच वाणिज्य व उद्योग मंत्री देण्यात आलेलं आहे. पुण्याचे खासदार
मुरलीधर मोहोळ, पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांचा देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली असून नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर रक्षा खडसे हे त्यांच्याकडे क्रीडा खात्याचं राज्यमंत्रीपद आहे. रामदास आठवले पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद आहे. आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव असे 6 जण आहेत. महाराष्ट्रातील 6 जणांना मंत्रिपद मिळालेलं आहे. त्यानंतर अध्यापन करणारी यंत्रमानव शिक्षिका फेब्रुवारी 2024 मध्ये केरळ राज्यात प्रस्तुत केली गेली. तिचे नाव काय होते? आयरिश. पोलीस भरती परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जे सध्या आरोग्य विभाग परीक्षा चालू होत्या त्यात देखील प्रश्न काहीतरी विचारलेला आहे. यावर्षी 13 मे 2024 रोजी कोणत्या देशासोबत भारताने 10 वर्षासाठी चाबहार बंदरासंदर्भात ऐतिहासिक करार केलेला आहे? कोणत्या देशासोबत केलेला आहे? तर इराण या देशासोबत केलेला आहे. सन 2024 हे वर्ष डॅश डॅश यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर जयंती वर्ष महाराष्ट्रभर साजरे होत आहे. साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 125 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढे राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदानुसार लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड करावी लागते. कितव्या अनुच्छेदानुसार? 93व्या. आणि सध्याचे लोकसभा अध्यक्ष जे झालेले आहेत ते ओम बिर्ला झालेले आहेत. आता हे व्हिडिओ जो बनवत आहे तो मी दिनांक 20 साधारणपणे आज किती तारीख आहे? 25 जुलै या दिवशी बनवत आहे. मी ही नवीन सिरीज चालू केल्यामुळं हा लेट झालेला आहे. आता जुलैचा व्हिडिओ तुम्हाला एक्झॅक्ट ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये मिळून जाईल. बरोबर. पुढे घ्या. पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. कितव्यांदा शपथ घेतलेली आहे? तर 3ऱ्यांदा घेतलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर अशा विक्रम करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. नागपूर ते गोवा हे 805 किलोमीटर लांबीचे शक्तिपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे? आता या जिल्ह्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे. तर ते एकूण 12 जिल्ह्यातून जाणार होतं. 12. आता बघा, समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही असा प्रश्न विचारलेला आहे. कदाचित भविष्यात शक्तिपीठ महामार्गाबद्दलही विचारला जाऊ शकतो. बरोबर. मी तुम्हाला सांगून ठेवतो 12 जिल्हे कोणते? वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या राज्यातून हा महामार्ग जाणार आहे. पुढे कोणत्या अनुच्छेदाने धर्म निवडण्याच्या वाचण्याचे सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य मान्य केलेले आहे? तर ते राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेलं आहे? तर 26व्या कलमात ते नमूद केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कितव्या अनुच्छेदाने धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य मान्य करण्यात आलेलं आहे? तर ते 27व्या म्हणजे कलम जे आहे त्यानुसार केलेलं आहे. त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न आहे कलमावर आधारितच, कितव्या अनुच्छेद धर्माच्या संवर्धनाच्या संदर्भात असलेल्या कराच्या अनुषंगाने आहे? तर ते 27व्या कलमानुसार आहे. आता 28व्या कलम कशा संदर्भात हे तुम्हाला सांगतो. बघा, अनुच्छेद शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासना याबाबतच्या स्वातंत्र्याविषयी आहे आणि ते कलम जे आहे ते 28वे आहे. पुढे डाव्या विचारसरणीच्या क्लॉडिया सेनबॉम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आणि ते निवडून त्या देशाच्या पहिल्या देखील प्रमुख बनलेले आहेत हे लक्षात असू द्या. त्या मेक्सिको या देशाचे झालेले आहेत. आता यांची विचारसरणी आहे डाव्या विचारसरणी. ठीक आहे. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षी निवडून आलेले आहेत आणि या पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या ज्यू धर्मी राष्ट्राध्यक्ष आहेत. ज्यू देखील तिथं मोठ्या प्रमाणात नसताना देखील त्या निवडून आलेल्या आहेत. द राजीव आय न्यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मणिशंकर अय्यर आहेत. कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्याच्या महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या
जागतिक यादीत समावेश केलेला आहे. तर हे जे आहेत हे दोन्ही अभयारण्य बिहार या राज्यातली आहेत. प्रख्यात उद्योजक व माध्यम सम्राट रामोजी ग्रुपचे अध्यक्ष C.H. रामोजी राव यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या प्रसिद्ध तेलुगू मासिकाचे संस्थापक होते? तर त्यांनी जे सुरू केलं होतं बऱ्यापैकी म्हणजे खूप चाललं होतं ईनाडू असं ते ह्याचं नाव होतं. काय म्हणतात त्या मासिकाचं नाव होतं. यांनी विशाखापट्टणम या शहरात हे जे मासिक आहे ते चालू केलं होतं 1974ला. याच्याबद्दल एवढं आपल्याला जास्त डिटेल बघायची गरज नाही, एवढं ह्याच्याबद्दल येणार नाही. पुढे त्यांच्याबद्दलच प्रश्न आहे. अर्थराईज छायाचित्र जगभरात प्रसिद्ध करणारे अंतराळवीर डॅश यांच्या वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. विल्यम अँडर्स असं त्यांचं नाव आहे. आता अशा प्रकारे हेच यांचं काय म्हटलेलं आहे, अपोलो 8 या अंतराळवीर असलेल्या विल्यम यांनी म्हणजे अपोलो 8 वरून ते गेले होते आणि त्याचे अंतराळवीर होते आणि 1968 त्यांनी अंतराळातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे एक छायाचित्र काढलं होतं आणि ते खूप प्रसिद्ध झालं होतं आणि त्याला अर्थराईज हे नाव पडलेलं आहे आणि ते पहिला कलर फोटो तो होता. पुढे लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी किमान किती जागा एखाद्या पक्षाने जिंकणं आवश्यक आहे? किमान 10% किंवा 55 जागा जिंकणं गरजेचं आहे. आणि काँग्रेसने यावेळेस जिंकलेला आहे म्हणून काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदी माननीय राहुल गांधी यांची जी आहे ती निवड झालेली आहे. यापूर्वी दोन्ही टर्ममध्ये अशा प्रकारे एवढ्या जागा जिंकलेल्या नव्हत्या म्हणून विरोधी पक्ष लोकसभेत नव्हताच. पुढे लोकसभेच्या निवडणुकीत एखादा उमेदवार जर 2 ठिकाणी निवडून आला तर किती दिवसाच्या आत त्या संदर्भात उमेदवारास निर्णय घ्यावा लागतो? तर तो 14 दिवसाच्या आत तो निर्णय घ्यावा लागतो. आशियातील पहिल्या महिला लोकोमोटिव्ह पायलट कोण आहेत? तर त्या सुरेखा यादव असून यांना देखील पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने 148 पैकी किती जागावर विजय मिळवलेला आहे? तर ते 78 जागेवर विजय मिळवलेला आहे. हे निरंतर चालणारे सभागृह आहे. विधान परिषद हे निरंतर चालणारे सभागृह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती कोणत्या वर्षी जाळली? आता वाचन करत असताना काही ना काही संदर्भ असेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे ते चर्चेत आलेलं होतं आणि ते देखील आपण चालू घडामोडीमध्ये मुद्दाम घेत असतो. तर ते 1927 साली मनुस्मृती त्यांनी जाळलेलं आहे. काहीतरी चर्चा होती जितेंद्र आव्हाड हे ते या संदर्भात त्यावेळेस बऱ्यापैकी ती बातम्या चर्चेत होतं. कोणत्या देशाच्या खेळाडूंनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत हॅट्रिक साजरी केलेली आहे? तर तो पोलंडचा आहे. पोलंडच्या इगा स्वियाटॅकने फ्रेंच खुल्या टेनिस फ्रेंच जी आहे त्याची फ्रेंच स्पर्धा जी आहे टेनिसची ती जिंकलेली आहे. पुढे अंशू मलिक आणि अंतिम पांगल कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत? तर ते कुस्ती या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत. त्यानंतर पुढचा आपला जो प्रश्न आहे, विद्यमान केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते राजीव कुमार आहेत. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2024चे पर्यावरण दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे? पर्यावरण दिन 2024चा पर्यावरण दिन या दिवसाची जी संकल्पना आहे जमिनीचा ऱ्हास व वाळवंटीकरण रोखणे अशा प्रकारचा आहे आणि यावर्षीची जी पर्यावरण दिन आहे ते रियाद या ठिकाणी साजरा करण्यात आहे. रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. पुढचा जो प्रश्न आहे, जगाच्या किती टक्के भूभाग भारताचा आहे? तर तो 2.4% भूभाग जो आहे तो भारताचा आहे आणि पशुधनाच्या बाबतीत आणि लोकसंख्येच्या बाबतीत 18% जगाच्या आहे. पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे पहिल्या क्रमांकाचे CEO कोण आहेत? विप्रोचे CEO थेरी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहेत? तर टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे एलॉन मस्क हे
आहेत. टाइम मासिकाने डॅश डॅश या कंपनीचा जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून समावेश केलेला आहे. तर ती कोणती आहे? तर ती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याचं आहे. त्यानंतर सिक्कीम विधानसभा निवडणूक 2024 विधानसभा एकूण सदस्य संख्या 32 असून सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा SKM पक्षाने एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? एकूण 31 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेशोत्सव हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर ते केरळ या राज्याने सुरू केलेला आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर ती 60 आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? तर त्या एकूण जे जागा जिंकलेल्या आहेत भाजपाने त्या 240 जागा जिंकलेल्या आहेत. आता 2024ला 240, 2019 303 आणि 2014 282 जागा जिंकलेल्या आहेत. आंध्र प्रदेश विधानसभा सदस्य संख्या किती आहे? आता मागे देखील प्रश्नामध्ये हे कव्हर झालेलं आहे, तरी देखील तुम्हाला माहिती पाहिजे, ते 175. त्यानंतर ओडिशा विधानसभा सदस्य संख्या किती राज्य, त्या ओडिशा विधानसभा राज्य आहे तिथं किती सदस्य संख्या आहे? तर ते आहे एकूण 147. बरं, आता याच्यात जे बहुमत आवश्यक आहे तिथे निवडून येण्यासाठी 74 आहे. बीजेपी पक्षानं यावेळी 78 जिंकलेलं आहे आणि बिजू जनता दल BJD हे 51 जागा जिंकलेल्या आहेत आणि इंडियन नॅशनल काँग्रेसनं 14 जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेश विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर ती 60 आहे. आता ह्या 60 राज्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये BJP पक्षानं 46 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम विधानसभा सदस्य संख्या किती आहे? सिक्कीम विधानसभा सदस्य संख्या ॲक्च्युअलमध्ये पर्याय चुकलेला आहे. या ठिकाणी सिक्कीमची जी काही विधानसभा सदस्य संख्या आहे ती 32 आहे आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षानं जे आहे त्या 31 जागा जिंकल्या आहेत हे मागे सांगितलेलं आहे. हा प्रश्न टाईप करत असताना चुकीचा पर्याय झाला आहे. तर पर्याय हे सिक्कीमचे लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधानसभा सदस्य संख्या 32 आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर 18व्या लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रात सर्वात अधिक मताधिक्याने निवडून येणारे खासदार कोण आहेत? तर ते आहेत पियुष गोयल. 3,57,608 मतांनी निवडून आलेले आहेत. परंतु महाराष्ट्रात सर्वात कमी मताने निवडून आलेले खासदार कोण? सर्वात जे आहेत फक्त 48 मतांनी निवडून आले आहेत, रवींद्र वायकर. आणि महाराष्ट्रातून एकमेव अपक्ष खासदार कोण आहेत हे पण लक्षात ठेवा, विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती, ही तुम्हाला माहीतच आहे, बरोबर. त्यानंतर डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवारांना एकूण वैध मताच्या किती टक्के मते मिळणे आवश्यक आहे? 1/6 किंवा 16.6%. जर नाही मिळालं तर पैसा डिपॉझिट जो केलेला असतो तो निवडणूक आयोगाकडे जातो. त्यानंतर 18व्या लोकसभा निवडणुकीत 2024 सर्वात तरुण खासदार कोण आहेत? प्रिया सरोज आहेत. काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत तुम्हाला सांगतो. युसुफ पठाण देखील हे चर्चेत होते, त्यांनी काँग्रेसच्या अधीर रंजन यांचा पराभव करून निवडून आले आहेत. कंगना राणौत हे देखील मंडी हिमाचल प्रदेश या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पुढे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सर्वात तरुण मंत्री कोण आहेत? आता तरुण खासदार पाहिलं, परंतु तरुण मंत्री कोण आहेत? किंजारापू राममोहन रेड्डी. तर तरुण मंत्री हे ठरलेले आहेत, त्यांचं वय जे आहे ते 36 आहे. हे यांचा मतदारसंघ जो आहे तो श्रीकाकुलम हा मतदारसंघ आहे. 3 वेळेस खासदार राहिलेले आहेत. सर्वात तरुण खासदार प्रिया सरोज हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, प्रिया सरोज. आणि सर्वात श्रीमंत खासदार कोण आहेत? डॉक्टर चंद्रशेखर पेमासामी हे सर्वात तरुण म्हणजे पैसा जास्त असणारे खासदार आहेत, मालमत्ता. पुढे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गरिबी निर्देशांक अहवाल 2023 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक गरीब नागरिक राहणारे जिल्हे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात गरीब नागरिक राहतात? तर ते
नंदुरबार या जिल्ह्यामध्ये राहतात. हैदराबाद हाऊस कोठे आहे? हैदराबाद हाऊस हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान किती करारावर सह्या झालेल्या आहेत? तर त्या 10 करारावर सह्या झालेल्या आहेत. नुकतेच भारत आणि बांगलादेश यांच्यात कोणत्या नदी संदर्भात जो आहे तो करार झालेला आहे? तो तिस्ता नदी या संदर्भात करार झालेला आहे. अलिबाग तालुक्याजवळ अरबी समुद्रात असलेल्या बेटावर असलेला डॅश डॅश किल्ला राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. त्या किल्ल्याचं नाव काय आहे? तर ते खांदेरी किल्ला आहे. आणि पालघरला जे काही ग्रामसेवकचा पेपर झाला यावर प्रश्न तो आलेला होता. किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, असं काहीतरी होता. 18व्या लोकसभेत हंगामी लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर भर्तृहरी महताब यांची निवड झालेली आहे. आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली हे तुम्हाला माहीत आहे. पुढे जगातील सर्वात उंच पूल कोणत्या राज्यात आहे? अर्थात ते जम्मू काश्मीर. सध्याची कितवी लोकसभा आहे? तर ती 18वी लोकसभा आहे. 25 जून 2024 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीला आता किती वर्षे पूर्ण झालेले आहेत? ते एकूण 25 वर्षे पूर्ण झालेले आहेत. पुढे हा जगातील सर्वात मोठा डाळ वापरकर्ता देश आहे. म्हणजे सगळ्यात जास्त डाळ कोणत्या देशात वापरलं जातं? तर ते भारतातच वापरलं जातं. तिस्ता नदीचा उगम कोठे होतो? तिस्ता नदीचा उगम हा सिक्कीम राज्यात होतो. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजारात खरेदी विक्री होणाऱ्या किती मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतील चढ उताराचा निर्देशांक आहे? तर ते 30 कंपन्याचा आहे. निफ्टी 50 ही 50 कंपन्याचं असते, हे लक्षात असू द्या. IBचे इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक यांनी यांच्या सेवेत जे आहे 1 वर्षाची मुदत मिळालेली आहे. तर ते तपन कुमार डेका असं त्यांचं नाव आहे. पुढे यांची वरिष्ठ सभागृहाच्या राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेली आहे. कोणाची निवड झालेली आहे? JP नड्डा यांची निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी सुधारणा समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तर इस्रोचे माजी संचालक के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अशी प्रकारची समिती केंद्राने स्थापन केलेली आहे. झिका हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे? हा विषाणूजन्य आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा आजार आहे? हा विषाणूजन्य आहे. महाराष्ट्रामध्ये याचे रुग्ण आढळत आहेत म्हणून हे चर्चेत होतं. पहिले अखिल भारतीय श्री शिव छत्रपती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ते जळगाव येथे आहे. गव्हर्नमेंट स्पॉन्सर नाही आहे तरी पण महत्त्वाचं आहे. 26 जून 2024 रोजी छत्रपती शाहू महाराजांची कितवी जयंती आहे? तर ते 150वी जयंती आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहेत रवींद्र बिनवडे. त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेली आहे. तुम्हाला माहीत आहे की लोकसभेमध्ये एकूण मतदान असलेल्या त्यापैकी किती टक्के पाहिजे की विरोधी पक्षनेता म्हणून निवड होती हे तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं किंवा मागच्या प्रश्नात मी सांगितलेलं आहे. पुढे ब्रिटिश सांख्यिकी शास्त्रज्ञ डकवर्थ लुईस DLS नियमाचे सहसंशोधक फ्रँक डकवर्थ यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. डकवर्थ लुईस पॅटर्न DLS नियम कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर ते क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययन करण्यासाठी कोणत्या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते? ती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. कोणत्या तारखेपासून भारतीय न्याय संहिता NBS 2023 आणि भारतीय सुरक्षा संहिता BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम BSA असे 3 नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत? तर ते 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. आणि आत्ताच झालेल्या ग्रामसेवक, पोलीस भरती ह्या सगळ्या परीक्षेला यावर प्रश्न ॲज इट इज आलेला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने फौजदारी कायदा समजण्यासाठी कोणते ॲप विकसित केलेलं आहे? तर ते संकलन ॲप विकसित केलेलं आहे.
नवीन भारतीय नागरी सुरक्षा संहितेत एकूण किती कलमे आहेत? त्यामध्ये 356 कलमे नवीन भारतीय नागरी सुरक्षा संहितेत जे आहेत ते 533 कलमे आहेत आणि 356 कलम जे आहेत ते भारतीय दंड संहिता कायदा बदलण्यासाठी जे काही कायदा आणलेला आहे भारतीय न्याय संहिता यामध्ये आहेत. आणि त्यानंतर जो आलेला आहे आता तिसरा कायदा नवीन भारतीय साक्ष कायदा यामध्ये एकूण 170 कलम आहेत. हे तिन्ही प्रश्न तुम्हाला पुढे भेटतीलच. बघा, भारतीय दंड संहिता कायदा बदलण्यासाठी आणलेल्या भारतीय न्याय संहिता विधेयकात एकूण किती कलमे आहेत? तर ते मागच्या प्रश्नातच सांगितलं की ते 356. त्यानंतर पुढचा प्रश्न असाच आहे, नवीन भारतीय साक्ष कायद्यात एकूण किती कलमे आहेत? तर ते 170. लोकसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली? ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे. संत तुकाराम महाराज संस्थानाचे माजी विश्वस्त तुकोबाराय यांचे वंशज कितवे वंशज? संभाजी महाराज एकनाथ मोरे यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले, तर ते 10वे वंशज होते. पुढे विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कोणत्या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत? तर ते कोटा, राजस्थान. कोटा फॅक्टरी चित्रपटावरून लक्षात ठेवा. केंद्रीय संसद मंत्री कोण आहेत? किरण रिजिजू. केंद्रीय मंत्रिमंडळ पूर्ण वाचूनच राहिलं पाहिजे तुम्ही. लोकसभा उपाध्यक्षाची निवड कशी करावी लागते या संदर्भात घटनेत नमूद आहे काही आहे का? अशा प्रकारे याबद्दल स्पष्टता दिलेली नाही, हे अचूक उत्तर येईल. घटनेच्या कितव्या अनुच्छेदात सभागृहातील दोघांची लवकरात लवकर अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड करावी एवढंच मेन्शन केलेलं आहे आणि ते कलम जे आहे ते 93 कलम आहे. राज्यघटनेत लोकसभा उपाध्यक्ष निवडीबाबत कालमर्यादा दिलेली आहे काय? तर तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लोकसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत लोकसभा सभागृह कामकाज कोण चालवतो? तर लोकसभा उपाध्यक्ष हे चालवत असतात. आता ही सगळ्या बातम्या का आल्या? तर लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया चालू होती ना, त्यामुळे त्याला पॉलिटी टच जे आहे ती मिळालं आणि म्हणून हे आपल्याला सगळं महत्त्वाचे पॉईंट आहेत. लोकसभा अध्यक्षांचे पद रिक्त असल्यास उपाध्यक्षांनी अध्यक्षांचा कारभार बघावा असे घटनेच्या अनुच्छेद नुसार तरतूद आहे. तर ते 95(1) यानुसार तरतूद आहे. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर हे होते. विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांची अमेरिकेने सुटका केली असून त्यांचा मूळ देश कोणता? तर त्यांचा मूळ देश हे ऑस्ट्रेलिया आहे. पुढे जगात शांतता व मानवता प्रस्थापित करण्यासाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड नेशन अर्थात UNच्या युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स मध्ये कोणाची निवड झालेली आहे? तर माणिक पत्की यांची ती निवड झालेली आहे. देशभरातील 69 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून निवड झालेल्या माणिक पत्की या एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यानंतर पोलो अल्टो नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? निकेश अरोरा. हे भारतीय वंशाचे असल्यामुळे हे मी पॉईंट घेतलेला आहे. पुढे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी खालीलपैकी कोणती? अर्थात रिलायन्स आहे. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे काहीतरी सॅम पित्रोदा यांचा वाद चालू होता, त्यामुळे ते बरेच चर्चेत होते. त्यांनी राजीनामा दिला, परंतु पुन्हा त्यांची नियुक्ती झालेली आहे. सॅम पित्रोदा यांची पुन्हा नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही जून महिन्याचे जे काही आहेत त्या महत्त्वाच्या चालू घडामोडी 1 ते 30 जूनपर्यंत मी कव्हर केलेल्या आहेत. आणि हे आपलं मिनी मॅरेथॉन जे आहे ती कन्सेप्टच्या हिशोबानं प्रत्येक महिन्याचं जे आहे आपण चालू घडामोडी अशा प्रकारे घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये वेळेची मर्यादा नसणार. मला जेवढे ऑब्जेक्टिव्ह बनवता येतील आणि घेता येतील तेवढे मी या महिन्यावर प्रत्येक महिन्याच्या ह्याच्यावर घेणार आहे. आता तुम्हाला हे सर्व जर टेस्ट पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर 10 रुपयेचा एक कोर्स आहे, त्यावर वार्षिकी चालू घडामोडी आहे आणि त्याच्यावर तुम्ही जॉईन कराल त्या दिवसापासून पुढे एक वर्ष मिळणार आहे आणि जानेवारी 2024 पासून त्याच्यावर मी टेस्ट अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे.
बरं मागचं नाही तर नाही, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास करावाच लागेल, डेली करंट अफेअर्स करावाच लागेल. त्यासाठी हा यूट्यूब चॅनल तुम्हाला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.